नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुखेड विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद गटात काँग्रेस सोबत होणार सेना भाजपचा दमदार मुकाबला. काँग्रेसच्या बंडखोराचे आव्हान. मुखेड विधानसभा क्षेत्रातील जाम, येवती, चांडोळा, बाराळी, सावरगाव, एकलारा, मुक्रमाबाद, कुर्ला, पेठवड या जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार आहे, यात वादच नाही. जाम व बाराळी जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस बंडखोरांनी काँग्रेस पक्षाविरोधात बंडखोरी केल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्याचा धडा काँग्रेसला मिळणार आहे. काँग्रेस पक्षाविरोधात बंडखोरांनी युद्ध पुकारले असून विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस नेतृत्वावरील असंतोषाचे मूळ कारण आहे. सामान्य मतदारांना आयात केलेलं मान्यच नसून स्थानिक उमेदवारांना पहिली पसंती देण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपण आहोत मुखेड तालुक्यातील जांब या गटामध्ये. येथील सुद्धा सर्व नागरिक आणि सर्व उमेदवार यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं काय तयारी आहे, इथल्या नागरिकांचे काय म्हणणे आहे, काय यांच्या मागण्या आहेत आणि सर्व उमेदवार काय अजेंडा घेऊन नागरिकांच्या समोर मतदार राजाच्या समोर जात आहेत. 6,500 लोकवस्तीचं असलेलं हे जांब गाव म्हणजे जवळपास 6,500 मतदार या जांबमध्ये आहेत आणि केवळ हे जांबच येथील जिल्हा परिषदेचा उमेदवार निश्चित करत असतो. पाहूया आजचा या जांब सर्कलमधील उमेदवार आणि नागरिक काय म्हणतात ते. आम्ही ज्यावेळेस सरपंच झालो त्यावेळेस नेमकं आमच्यासमोर दुष्काळाचं म्हणजे मोठं सावट आलं आणि त्या दुष्काळामध्ये आम्ही प्रशासनाला भांडण करून वेळोवेळी त्याला म्हणजे संघर्ष करून मी काही वेळेस रस्त्यावर सुद्धा उतरून मी टँकरची जास्तीत जास्त टँकरची मागणी केली माझ्या गावासाठी आणि लोकांना भरपूर असं पाणी पुरवठा करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. उमेदवार असा असावा की तो उमेदवार गोरगरीब जनतेची कामं करणारा असावा आणि गोरगरीब जनतेला त्याच्या प्रत्येक सुखा आणि दुःखामध्ये सामील होणारा उमेदवार असावा. तो एकदम सज्जन असावा आणि चांगल्या रीतीनं म्हणजे प्रशासनावर पकड असणारा, प्रशासनाकडून वेळोवेळी संघर्ष करून कामं करून खेचून कामं गावाकडं आणणारा असा उमेदवार मतदारसंघामध्ये कामं आणावा असा उमेदवार आम्हाला आवश्यक आहे. माझ्या गावातील जर सुजाण मतदारांनी जर ठरवलं की एखादा उमेदवार असा सक्षम असा उमेदवार आणि जो खुदपूर आहे आणि जो गोरगरीब जनतेचं काम करील त्याच्या पाठीमागं हे माझं गाव राहील आणि त्या उमेदवाराचा निश्चित या ठिकाणी विजय होईल. वन साईड मतदान माझ्या गावातून त्या उमेदवाराला होईल आणि तो उमेदवार विजयी होईल. सामान्याचे प्रश्न सोडविणारा गावातला स्थानिकचा उमेदवार हवा आहे आम्हाला. हा उमेदवार हा विकास करणाराच असायला हवा मुळात. आणि नांदेड जिल्हा हा अशोक चव्हाणाचा असल्यामुळं, काँग्रेस पक्षाचा असल्यामुळं अशोक चव्हाणाच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद ही काँग्रेसचीच येणार. आणि जाम गटातून जे काही इथल्या लोकांनी जामच्या स्थानिकचा उमेदवार द्यावा ही जी मागणी केली योग्य आहे. जाम हे गाव फार मोठं गाव आहे, 6,500 मतदाराचं गाव आहे. लोकसंख्या तर भरपूर आहे. इथला विकास स्थानिकचा उमेदवार नसल्यामुळं खुंटला हे मान्य आहे. परंतु आजपर्यंत कुठल्याही पक्षानं या इतक्या मोठ्या गावाला निवडून म्हणजे जिल्हा परिषदेसाठी जाण्यासाठी इथून कोणीही उमेदवार दिला नसल्यामुळं यापुढेसुद्धा विकास करणाराच उमेदवार जनता निवडून देतील. समस्या या अनेक प्रकारच्या आहेत, पण तालुक्याचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आजपर्यंत आम्हाला दुजाभावाची एक वागणूक दिलेली आहे. आत्तापर्यंत अशोकराव चव्हाण यांच्या पाठीशी राहणारा हा जरी मतदारसंघ असला तरी पण या ठिकाणी आमच्या इथल्या लोकांना किंवा उमेदवारी अद्यापर्यंत मिळालेली नव्हती. यावेळेस सेनेने आमच्याला उमेदवारी दिलेली आहे. यावेळेस आम्ही जरी अशोकराव चव्हाणचे जरी असलो तरी पक्ष न पाहता उमेदवार कोण आहे आणि स्थानिकचा आहे याची आम्ही पुरेपूर दक्षता घेऊन आमचा उमेदवार कसा विजयी होईल याकडे आम्ही पूर्णपणे लक्ष देणार आहोत. सर नमस्कार, मी श्याम शिंदे, शिवसेनेकडून जिल्हा परिषदेमध्ये मागलेली आहे. सर, स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन झाल्यापासून जामला आत्तापर्यंत जिल्हा परिषद सदस्य भेटलेला नाही.
त्यानंतर मुखेड तालुक्यात सर्वात मोठं गाव म्हणजे जांब आहे. 6,500 मतदान आहे आणि आत्तापर्यंत कुण्याही पक्षानं स्थानिकला दिलेलं नाही. आणि स्थानिकच्या लोकांचा विषय गेल्या वेळेस जिल्हा परिषद सदस्य होतं, त्या लोकांना माहीत आहे जिल्हा परिषद सदस्य आत्तापर्यंत जांबला कोणीही पाहिले नाही निवडून आल्यापासून. लोकांची भावना आहे एवढं मोठं गाव असताना स्थानिकचा का नको, कोणतं गुणधर्म कमी आहे जामच्या लोकांमध्ये, का इथला उमेदवार येऊ नये, का प्रतिनिधित्व करू नये. त्यामुळं मी स्थानिकच्या लोकांचा आग्रह असल्यामुळं मी शिवसेनेकडून उमेदवारी घेतलेली आहे. आणि लोकांचा प्रतिसाद आहे की निवडून आल्यानंतर कुठलाच सदस्य इकडे येत नाही. सभापती होते, सदस्य होते, तिकडंच राहणार, इकडं कुठलाच आला नाही. भाजपचा सभापती होता कौशल्यताई चांडोळकर, ते एकही वेळेस इकडे आले नाहीत पहिलं. आता लोकांची इच्छा आहे की स्थानिकचा पाहिजे, त्यामुळं आणि विशेष म्हणजे तरुणात आहे, सर्वांसोबत राहणारा उमेदवार असल्यामुळं लोकांच्या इच्छेमुळं मी उमेदवारी दाखवली. साहेब, तुम्हाला काय वाटतं की आता जो कोणी उमेदवार इथून तुम्ही निवडून द्या, पण त्याच्याकडनं तुमच्या अपेक्षा काय असणार? विकास कामातूनच अपेक्षा असणार आहे. पण विशेष म्हणजे आमच्या नांदेड जिल्ह्याला आजही सेनेचे 4 उमेदवार आहेत आमदार. आणि मुखेड तालुका हा आतापर्यंतचा शिवसेनेचा गड आहे. आणि त्यातल्या त्यात जाम गट आहे जिल्हा परिषदला, तो शिवसेनेचाच आहे आजपर्यंत. कुठं स्थानिक युती झाली असेल नसेल, हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. यावेळेस शिवसेनेचाच विजय होणार आहे या जाम गटावर, काळ्या दगडावर लिहिली. नुकत्याच झालेल्या भीषण दुष्काळानं जाम गावाला आणि जाम सर्कलमधील इतर गावांना त्या दुष्काळाच्या झळा पोचल्या होत्या. माध्यमांनी हा आवाज उचलल्यानंतर प्रशासनाला जाग आली, मात्र अद्यापपर्यंत या ठिकाणी पाण्याची समस्या सुटली आहे का नाही आणि मतदार राजा ह्याचं कसं उत्तर देणार आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. 2016 या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ होता आणि त्याचा फटका जाम सर्कललासुद्धा, या जाम गावालासुद्धा बसलेला आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात निसर्गाचा कोप आणि दुष्काळ असतानासुद्धा या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आणि सत्ताधारी पक्षाचे असल्या कारणानं या गावाला आणि या सर्कलला नव्हे तर संपूर्ण तालुक्याला कोणत्याच नागरिकाला पाण्याची कमतरता पडू दिली नाही. टँकरच्या माध्यमातून असो, बोरवेलच्या माध्यमातून असो, वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून त्यांनी पाणी पुरवठा करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्या केलेल्या कामाची पावती म्हणून येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदार राजा हा केलेल्या कामाची पावती म्हणून भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला आणि पंचायत समितीच्या उमेदवाराला भरघोस मताने विजयी करणार आहे. त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारची शंका नाही. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जातीपातीचं राजकारण न करता विकासाला प्राधान्य देणारा हा पक्ष आहे आणि विकासाची जाण असणारी ही जनता आहे. म्हणून विकास आणि विकास याच गोष्टीवर भारतीय जनता पक्ष हा निवडणूक लढवणार आहे आणि इथून निवडून येणारा उमेदवार हा जिल्ह्यामध्ये एक नवा इतिहास घडवणार आहे. इतक्या चांगल्या प्रमाणात आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेबांनी या मतदारसंघामध्ये कामं केलेली आहेत आणि या कामाची पोचपावती येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदाराचा त्यांना देणार आहे. उमेदवार हा उच्च शिक्षित, सुशिक्षित आणि जनतेच्या प्रश्नाची जाण असणारा उमेदवार असावा. स्थानिक सर्कलमधला उमेदवार असावा. बाहेरचा इतर ठिकाणचा उमेदवार नसावा आणि जनतेच्या प्रश्नाची योग्य रीतीने सोडवणूक करणारा उमेदवार या ठिकाणी असावा. येणारा उमेदवार जाऊ शकतो. कसं असलं पाहिजे तुमच्यामध्ये? सुशिक्षित, हुशार, चांगला, पब्लिकमध्ये राहणारा उमेदवार आहे. अपेक्षा काय, कामाच्या अपेक्षा आणि नवतरुण आहे, तो सुशिक्षित आहे आणि कामाची जाण असणारा आहे तो माणूस. त्याच्यामुळे त्याच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे. झाले आता तर नैसर्गिक पाणी भरपूर आहे आणि पाण्याची व्यवस्था दुष्काळाच्या काळामध्ये योग्य रीतीने झाली. हुशार होतकरूच उमेदवार असला पाहिजे असं सर्व जनतेचं म्हणणं आहे. मतदार राजा मात्र मतपेटीमध्ये आपलं मत टाकूनच कळवणार आहे की मला कसा उमेदवार हवा आहे. डॉक्टर शारदा हिमगिरी मॅडम यांच्याशी चर्चा करणार आहोत. या भाजपाच्या अधिकृत उमेदवार आहेत. यांची सरळ लढत कुणाशी होणार आहे आणि कुठला अजेंडा घेऊन हे मतदार राजांच्या पुढे जाणार आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात. माझी सरळ लढत कुण्या एका व्यक्तीशी नसून भ्रष्टाचाराशी आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. मी भ्रष्टाचार विरुद्ध पारदर्शितेची आहे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता असून माझी जनतेशी 24 वर्षापासून मी ह्या भागात समाजसेवेचं काम करते. राजकीय पटलावर पण मी भारतीय जनता पक्षाचं 22 वर्षापासून काम करते आणि माझी जनतेशी नाळ जोडलेली आहे.
माझी गोरगरीब जनता आज ग्रामीण जनता विकासापासून कोसो दूर वंचित आहे. तर ह्या वंचित घटकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, महिलांसाठी, दलितांसाठी, गोरगरिबांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सेवा करण्याचा माझा मानस आहे. नमस्कार, मी राम पाटील चावळकर. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि मला जनतेशी माझा जनसंपर्क चांगला आहे. मी गावामध्ये जन्मलो आणि गाव विकासाचा निर्णय अजेंडा कशा पद्धतीनं घेता येईल आपला याचं पूर्ण ज्ञान आहे. आणि मी आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी पण चर्चा करणार आहोत की त्यांच्यासाठीचा उमेदवार कसा असला पाहिजे. साहेब, तुम्हाला काय वाटते, कसा असला पाहिजे तुमचा उमेदवार सर्वसामान्य माणसाची कामं करणारा असावा, गोरगरिबामध्ये पोहोचणारा असावा व गोरगरिबाच्या कुटुंबामध्ये जाऊन प्रत्येकाशी सल्लामसलत करून त्याला काय लागते, त्याचं DRTमध्ये नाव आहे का, त्याचं दारिद्र्य रेषेमध्ये नाव आहे का, त्याचा सर्वांगीण विकास झाला का, त्याच्याकडे संडास आहे का, हे सर्वांगीण विकास करणारा माणूस आम्हाला पाहिजे. या गटातून जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये कोण जाणार हे मात्र मतदाराच्या ठरवणार आहे. मुखेड तालुक्यातील येवती या गटामध्ये आपण आहोत. या गटामध्ये सुद्धा चुरशीची लढत होताना आपल्याला दिसते. या गटामधून मावळते जिल्हा परिषद सदस्य दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी नेतृत्व गाजवलं होतं, सभागृह गाजवलं होतं. जिल्हा परिषद अध्यक्षपदसुद्धा याच गटाने दिलीप पाटील बेटमोगरेकरांना दिलं होतं. या गटातून आता काही उमेदवार उभे टाकलेत. या ठिकाणी बरेच नागरिक आहेत आपल्यासोबत, उमेदवार आहेत, त्यांचे प्रतिनिधी आहेत. या सर्वांशी आपण चर्चा करणार आहोत की या गटात आता नेमकं नेतृत्व कसं असायला पाहिजे आणि येणारा उमेदवार यांच्यासाठी काय करणार आणि यांच्या अपेक्षा काय आहेत, ह्या सर्व आपण जाणून घेतोय. नमस्कार महाराष्ट्राच्या माध्यमातून. काय अपेक्षा त्याच्याकडून? काय नाही, काम करतात. साहेब, तुम्हाला काय वाटतं की येणारा उमेदवार कसा असला पाहिजे आणि त्यांनी काय कामं करावीत अजून? या जिल्हा परिषदमध्ये येणारा उमेदवार विकासाचे कामं केलं पाहिजे आणि विकासाचे कामाच्या त्या उमेदवारामध्ये ध्येयधोरण आहेत, विकास करू शकते असा उमेदवार आम्ही आमच्या गावामधून काँग्रेस पक्षातर्फे निवडलेला आहे, उमेदवारी मिळाली आहे. आणि ह्या उमेदवाराच्या पाठीमागं हे अशोक चव्हाण साहेबांवर फार ह्या गावची श्रद्धा आहे पूर्वीपासून. त्याच्यामुळे ह्या गावामध्ये टोटल मतदार चव्हाण साहेबांच्या पाठीमागेले आहेत आणि काँग्रेस पक्षाला या गावामधून भरभराटीचं बहुमत मिळण्याची शक्यता आहे. मामा, तुम्हाला काय वाटतं की कोण म्हणजे कशा पद्धतीनं काम व्हायला पाहिजेत? आता चांगली व्हावं, काम माणसाची व्यवस्था चांगली व्हावं असा उमेदवार असावा. समजा म्हणून आमच्या बोंडेवार साहेबाला आम्ही निवडल्या तरी पंजाला आम्ही मतदान करणार. काय सांगायचं साहेब, आता निवडणुका लागल्यात, तुम्ही सुद्धा आता प्रचार करायला लागलात. काय वाटतं प्रचार करताना काय अडथळे येतात तुम्हाला असं वाटतं? प्रचार करताना असे काय फार अडथळे नाहीत. या गेल्या विधानसभा आणि लोकसभेला ह्या महाराष्ट्रातल्या लोकांनी भाजप शिवसेनेच्या सरकारला निवडून दिलं. त्या लोकांनी जनतेची फार मोठी निराशा केलेली आहे, फार मोठ्या भूलथापा देऊन की बाबा काँग्रेस सतत सत्तेत असल्यामुळे लोक सत्ता परिवर्तन व्हावं म्हणून ह्या सरकारच्या पाठीमागं लागून निवडून दिलं. पण ग्रामीण भागासाठी हे जे सरकार आहे सध्या महाराष्ट्रातला असो केंद्रातला असो, हे ग्रामीण भागासाठी अजिबात उपयोगाचं नाही असं माझं व्यक्तिगत मत म्हणते. जिल्हा परिषद हे ग्रामीण भागासाठी मिनी मंत्रालय आहे. त्या दृष्टिकोनातून सक्षम तरुण तडफदार असा काँग्रेसचा आमच्या बोंडेवाडच्या रूपानं आम्हाला एक तरुण उमदा मुलगा मिळाला. त्यानं निश्चित ह्या भागाचा कायापालट करायला असे आमची विश्वास आहे आणि ह्या जनतेनं तुम्हाला सांगतो ह्या भागातून त्याला भरघोस मतानं निवडून देईल यामध्ये अजिबात शंका नाही. आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागात शेतमजूर असतील, शेतकरी असतील, भूमिहीन असतील, निराधार असतील, हे सर्व लोक तुम्हाला सांगतो ह्या सरकारवर नाराज आहेत. दुर्दैवाने हे आम्हाला सांगावं लागतं की आजही तुम्हाला सांगतो आमच्या इथे निराधाराची आणखी बैठक झाली नाही. 2.5-3 वर्षाचा कारकीर्द आला तरी शेतकऱ्याच्या हमी मालाला तुम्हाला सांगतो दरवर्षीपेक्षा पैशाचं मूल्यांकन वाढत असताना, महागाई वाढत असताना, बियाण्याचे भाव वाढत असताना, खताचे भाव वाढत असताना शेतकऱ्याच्या शेतीमालाचे दरवर्षीपेक्षा कमी भाव आहेत. नोटाबंदी करून हे तर शेतकऱ्याची मुळात अशी आर्थिक कोंडी केलेली आहे की रब्बीचं सीझन पेरायला आज पाणी उपलब्ध असून निसर्गाची कृपा होऊन 2 वर्षाच्या अवकृपेनंतर आम्ही बरेच शेतकऱ्याचे शेतात बिये पेरू शकलो नाहीत. आमचा माल नेऊन विकलं तर आम्हाला रिकामे तुम्हाला सांगतो थैल्या घेऊन येऊ शकतात.
कॅशलेस व्यवहार करणं हे सांगतात माननीय पंतप्रधानानं. हे करण्यासाठी आधी ह्या लोकांना त्यांनी सुशिक्षित केलं पाहिजे. आज बी ग्रामीण भागात कामापुरतं सही करण्यापुरतेच 50% जनता सुशिक्षित आहे. आमच्यासारखी तरुण माणसानं, वयस्कर माणसानं कॅशलेस व्यवहार काय करावं, बँकिंग व्यवहार काय करावं याचं आम्हाला ज्ञान नाही. तरुण पिढीला असेल. जे शहरात बसून ते तुम्हाला सांगतो आमच्यावर लादल्या चालल्यात ह्या योजना, हे आम्हाला अजिबात मान्य नाही. आज आम्ही शेताचा माल जर बाजारात नेऊन अर्धा क्विंटल माल नेऊन जर बाजार आणायचे म्हणलं तर आम्हाला थैली रिकामी घेऊन यावं लागतं. आज आमच्या कापसाला तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये योगायोगानं भाव आहे. तर स्थानिक व्यापाऱ्याला विकायला गेलं तर त्यांनी तुम्हाला सांगतो RTGS मारतो, चेक देतो, त्याच्यात बॅलन्स आहे किंवा नाही आम्हाला काय माहिती आहे. याच्यामुळं फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं कुठल्याही शेतकऱ्यांना आजपासून 95% कापूस विकलेला नाही. आता पाणी पुरवठ्याचे प्रश्न असतील. मागच्या वेळेस आम्ही इथल्या जिल्हा परिषदेला आमच्या इथून दिलीप पाटील बेटमुगरेकरला आम्ही निवडून दिलो. त्याने बाहेरचे जरी उमेदवार असतील, जिल्हा परिषदेची काँग्रेसची सत्ता आल्यानंतर त्यांना अध्यक्षपद मिळणार होतं हे आम्हाला माहीत होतं. निवडून दिल्यानंतर जे आमच्या गावची सगळ्यात ज्वलंत पाण्याचा प्रश्न होता त्यांनी तुम्हाला सांगतो पाण्याचा प्रश्न ज्वलंत आम्हाला आमच्या मताची उतराई म्हणून परतफेड करून आमच्या कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे. सतत 2 वर्षे आमच्या माता भगिनींना रात्र जागावं लागत होतं. प्रत्येक घराच्या सायकल होती, 1-1 डझन घागरी घ्यावं लागत होतं. आमची ह्या इतक्या भीषण परिस्थितीमध्ये एकही माता भगिनी तुम्हाला सांगतो सायकली पूर्ण बंद झाल्या. प्रत्येकाच्या दारात पाणी पोहोचलं. जे आमचा आज रोड होऊ घातलेला आहे. आत्ता तुम्ही मुखडून आलात अध्यक्षांनी तुम्हाला सांगतो ही रोड जिल्हा परिषदेमधून 82मध्ये वर्ग केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागामुळे आज जे व्हायला काम मिळते ते हे त्यांचं श्रेय आहे मला असं वाटते. ऐकलं काय गावकऱ्यांचं म्हणणं आहे की विकासाच्या बाजूनं आम्ही मतदान करणार आहोत. विकासालाच प्रथम प्राधान्य हे नागरिक देणार आहेत. आपल्यासोबत उमेदवार त्यांचे प्रतिनिधी आहेत. आपण त्यांच्याशी पण चर्चा करणार आहोत. साहेब आपलं कार्यक्रमात स्वागत आहे. आपण कुठला अजेंडा घेऊन मतदार राज्याच्या पुढे जात आहेत? तर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवल्या जात आहे. आणि आमच्या तालुक्याचे नेते हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर, दिलीपरावजी पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही निवडणूक लढवल्या जात आहे. तरी आज दिलीपराव पाटील आपले अध्यक्ष होते ह्या भागामधले. त्यांनी आमच्या गावाला जवळपास 2 करोड रुपयाची निधी दिलेली आहे. पाणी पुरवठा योजना असेल, गावातील रस्ते असतील, पुन्हा ह्या मतदारसंघामध्ये ह्या पूर्ण येवती सर्कलमध्ये दिलीप पाटलांना कुठल्याच योजनाची कमी पडू दिली नाही. त्यांच्या नेतृत्वावर मी विश्वास ठेवून निवडणूक लढवत आहे. आणि त्यांनी जे काही त्यांचं जे काम आहे त्या कामावरच मी विश्वास ठेवून याच्या पुढे आमची निवडणूक चालू आहे. हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर असतील, त्यांनी विधानसभेला ज्यावेळेस 5 वर्ष आमदार होते त्या आमदारकीच्या काळातसुद्धा ज्या गावामध्ये मी फिरलो आतापर्यंत ते पूर्ण सर्कल असो किंवा बाहेरच्या सर्कलमध्ये सगळ्या सर्कलमध्ये त्यांचे कामं आहेत. एका गावामध्ये 1 कोटी 2 कोटी 3 कोटी असली त्यांनी कामं दिलेली आहेत. विकासाची कामं त्यांनी आजपर्यंत कुठलीच म्हणजे विकासाचे काहीच विषय राहिलेला नाही. आणि जे काही अजून लोकांच्या काही अपेक्षा असतील ते मी मला निवडून दिल्यानंतर विजय झाल्यानंतर मी त्याच्यामधून मी पूर्ण विकासाचे गोरगरिबाचे जे काही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे काही 700-800 योजना असतील त्या योजना पूर्ण गरीब जनतेपर्यंत पोहोचण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. तर एवढंच माझं मत आहे. हे होते उमेदवार यांचे प्रतिनिधी, त्यांच्यातर्फे ते बोलत होते. आपल्यासोबत आणखीन ग्रामस्थ आहेत. काय वाटतं की कसे उमेदवारांकडनं आता तुमच्या अपेक्षा कशा असणार आहेत? ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद अस्तित्वात आल्या तेव्हापासून आमचं गाव एवढं मोठं असून आत्तापर्यंत एकानेही उमेदवारी दाखल केली नाही. ही एक शोकांतिका आहे. योगायोगानं राष्ट्रीय पक्षानं आमच्या गावच्या उमेदवाराला तिकीट दिल्यामुळं आमच्या गावच्या सर्व 90% लोक हे आमच्या गावच्या उमेदवाराला बहुमताने निवडून देतील ही अपेक्षा आहे. विकासाच्या बाजूनं जात असताना विकासाकडं या गावकऱ्यांचं, या गटामधील सर्व लोकांचं लक्ष वेधलंय. त्या विकासानं त्या मनामध्ये घर करून असलेलाच उमेदवार असावा ज्याने की विकास कामे केली पाहिजेत, विकास कामांना चालना दिली पाहिजे, गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे. असाच उमेदवार या नागरिकांना हवा आहे. हे तर त्यांनी हा मतदाराच्या मतपेटीमध्ये आपलं मत मांडणाराच आहे. पाहूया की जिल्हा परिषद येवती गटामधून जिल्हा परिषदेच्या सभागृहात कोण जाते ते. मित्रांनो, आपण आहोत जिल्हा परिषद गट बाराळी या ठिकाणी. येथे सुद्धा आपण मतदार राजाकडनं जाणून घेणार आहोत
त्यांच्यासाठी येणारा उमेदवार कसा असला पाहिजे आणि उमेदवारसुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. इतर ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी पण चर्चा करणार आहोत की येणाऱ्या उमेदवाराकडनं त्यांच्या काय अपेक्षा असतील आणि कशा पद्धतीनं हे मतदार राजांच्या समोर जातात. तुम्हाला येणारा उमेदवार जो आहे तो कसा असला पाहिजे असं वाटतं? येणारा उमेदवार म्हणजे अगोदरपासूनच आमच्या गाव पातळीवरला उमेदवार होता आणि आम्हाला गाव पातळीवरचाच उमेदवार पाहिजे. वरून लादणारा नको आहे. त्याच्यासाठी आम्ही वाडीकर यांची निवड केली. सर्व ठिकाणी बोलल्या जात आहे की स्थानिक उमेदवाराला प्राधान्य दिलं जाणार आहे. आपल्या मते उमेदवार कसा असला पाहिजे आणि त्याच्याकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत? बाराळी हे 10,000 लोकसंख्येचं गाव आहे आणि हे सर्कल आहे आणि बाराळी सर्कलमध्ये जो 22 गावाची ज्याची नाळ जोडलेली आहे आणि हे आपलं वाडीकर मामा जे आहेत ते या 20 वर्षापासून तंटामुक्ती अध्यक्ष आहेत आणि तंटामुक्त अध्यक्ष असल्यामुळं इथं पोलीस स्टेशन जे आहे, पोलीस स्टेशनच्या माध्यमातून इथं 22 गावचे जे लोक आहेत ते हमेशा तिथे कुठलेही तिथले जर झगडे झाले असतील तर वाडेकर मामाकडे येतात आणि त्यांना वाडेकर मामा कुठलीच अपेक्षा न करता एक सत्य बाजू मांडून इथले तंटे त्यांचं तंटे कुठला पार्टिशन किंवा हे न करता ते सत्य बाजू घेऊन इथले तंट्याचे इथले भांडण मिटून त्यांना गावापर्यंत पाठवलेले आहेत. म्हणून वाडेकर मामाचं जे संबंध आहे तर ह्या 22 गावामध्ये पूर्ण गावामध्ये त्यांचा संबंध आहे. निस्वार्थीपणे त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये म्हणून 20 वर्ष झालं काम केले आहेत. परंतु त्यांना दिपोळीपासून पक्षानं कामाला लावलं, काम करायला लावलं सगळं. आत्तापर्यंत सगळं जवळजवळ बऱ्याचशा ह्याच्यापासून त्यानं हे करून अचानक फॉर्म भरायच्या दिवशी बाहेरचा उमेदवार आयात करून त्यांनी इथं सच्चा कार्यकर्त्याला इथं नाकारून इथल्या मतदारसंघातल्या लोकांचं सगळं निराशा केलेली आहे आणि तेव्हापासून लोक एकदम निराश झालेले आहेत आणि वाडेकर मामाच इथले जरी पक्षाचं त्यांना तिकीट मिळणार गेलं तर त्याला लोकांचा भरपूर इथं पाठिंबा आहे आणि तेच निवडून देण्याच्या लोक मनस्थितीत आहेत त्यांना. साहेब, तुमच्या मते उमेदवारांकडनं आता तुम्ही काय काम करून घ्यावं वाटतं आणि इथं कुठली कामं झाली नव्हती, विकास कामं वगैरे? वाडीकर मामा हे सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य ह्याच्यातला माणूस आहे आणि तो विकास करतो. म्हणून आम्ही अपक्ष असो कसाही असो आम्ही ठामपणे त्याच्या पाठीशी राहणार आहोत. आम्ही त्यांना विजयी करण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे. आपल्यासोबत आणखीन ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी पण चर्चा करणार आहोत. नवीन उमेदवार जो कोणी तुम्ही निवडाल तो कसा असला पाहिजे, त्याच्याकडनं तुम्ही कुठल्या कामाची अपेक्षा करताय? आम्ही हनुमंत वाडीकर म्हणजे सौ सोमनबाई वाडीकर हे सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे आणि या भागामध्ये त्यांचं समाजकार्य हे एक मोठं योगदान असल्याने आम्ही आता प्रमुख एक मुद्दा असा की स्थानिक उमेदवार म्हणून पहिल्या क्रमांकाची पसंती देणार आहोत आणि लादलेला उमेदवार आम्ही लाभून घेणार नाही किंवा मान्य नाही. आणि जर समजा आम्हाला ही लढाई काँग्रेसची नसून शिवसेनेची आहे आणि आम्ही ह्या उमेदवाराला विजयी करण्याचा आटोकाट प्रयत्न करू. सर्व समाजाशी आम्ही हे मार्गदर्शन. आपल्यासोबत या मतदारसंघातील उमेदवारसुद्धा आहेत जे की काँग्रेसची बंडखोरी करून त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. ताई, तुमचं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे. आपण उच्च शिक्षित आहात आणि कुठला अजेंडा घेऊन आपण मतदार राजाच्या समोर जात आहे? मी आजपर्यंत 20 वर्षापासून काँग्रेसची एकनिष्ठ कार्यकर्ती होती आणि मी असं अशोक चव्हाण पुढं मुलाखतीला गेल्यावर सुद्धा सांगितलेलं आहे. आणि मी एक शिक्षिका आहे आणि शिक्षिका असल्यामुळे माझा आणि माझ्या मालकाचा 10 वर्षापासून तंटामुक्ती अध्यक्ष असल्यामुळे ते इतर लोकांमध्ये त्यांचं काम करण्याचं काम ते करत असतात आणि मी पण माझ्या परीने जितकं काही होतं आहे तितकं मी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करण्याचं आणि आपल्या काँग्रेसचं प्रचारक म्हणून ज्या वेळेस विधानसभा, लोकसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक आली होती तेव्हा मी त्या महिलांना घेऊन प्रचार केलेला आहे. आणि मी असं अशोक चव्हाण साहेबांना सुद्धा सांगितलेलं आहे की साहेब, स्थानिक पातळीचा विचार व्हावा आणि तुम्ही 2 ते 3 वेळा निवडून आलेल्या लोकांना संधी देत नाही असं म्हटलो आणि आम्हाला नवीन चेहऱ्याला संधी द्यावी आणि तुम्ही जर संधी दिलात तर मी त्या संधीचं सोनं करून दाखवेन असं आम्ही मुलाखतीत सांगून आलेलं आहे. आणि जर आम्हाला तुम्ही तिकीट नाकारलं तर आम्हाला वेगळी चूल मांडावं लागेल नाविलाज असतं असं पण आम्ही सांगून आलात. त्याप्रमाणे ते आमच्यावर अन्याय केलेला आहे काँग्रेस पक्षाने. पण
माझी काँग्रेस पक्षाशी ही लढाई नसून शिवसेनेशी आहे असं मला वाटतं. आपल्यासोबत बाराळी या गटामधून, बाराळी सर्कलमधून ज्यांनी मागील 20 ते 30 वर्षापासून एक कार्यकर्ता म्हणून ज्यांनी काम केलं आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. वाडेकर साहेब, तुमचंसुद्धा आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे. तुम्ही गेली 20 ते 30 वर्ष झालं समाजसेवा करताय. त्याच्यामधनं कशा पद्धतीनं आणि काय अडथळे तुम्हाला आत्तापर्यंत आलेत आणि यापुढील तुमची भूमिका जी की आता बंडखोरी आपण करताय, आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली होती, काय प्रकार आहे? नाही सर, की 15 ते 20 वर्षापासून काँग्रेसचे मी काम करत आहोत. एकनिष्ठपणाने मी काम करत आहोत. म्हणजे मी 10 ते 15 वर्ष मी जवळपास तंटामुक्ती अध्यक्ष आहे. मी नुसतं बाराळीचा असं नाही की आसपास जे 20-22 जे खेड्याचे मी काम करतो. मी जे आलेले जे कोणते बी सुख जे लोकांची ती पूर्ण त्याच्याबरोबर येळ देतो. मी 90% घरामध्ये काम देणार का एक टाईम देणार, पण 90% लोकांच्या सुखादुखामध्ये मी काम टाईम देतो मी. तर बी जर माझ्यावर जे अन्याय जे झालेली आहे तर हे काँग्रेस पक्षानं माझ्यावर भरपूर हे अन्याय केलेलं आहे. हे नको आहे. त्याच्याकरता मी अपेक्षा ठरलेलं आहे अपेक्षा उमेदवार की हे नुसतं ह्याच्यामुळे काँग्रेसबरोबर शिवसेनाशी लढे. सर्व मतदारांची आणि उमेदवारांची आपण भेट घेतोय, त्यांच्याकडनं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. याच संदर्भात नांदेड जिल्ह्यातलं एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे बालाजी बंडे, जे की मुखेडमधलं एक वेगळं व्यक्तिमत्व. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार जे जाम गटातून निवडणूक लढवत आहेत, आपण त्यांच्याशी आता चर्चा करतोय. नुकत्याच होऊ घातलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका होत्या त्यामध्ये भाजपानं बाजी मारली. मात्र तरीसुद्धा मुखेड शहरामध्ये नगरपालिकेमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवला गेला आहे. आणि याच धर्तीवरती मुखेडमध्ये भाजपा पक्षाचे आमदार आहेत. तरीसुद्धा या जाम गटातून बालाजी बंडे कशी निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या पुढं काय आव्हान आहेत? आपण पहिल्यांदा तुमचं मी माझ्या वतीनं, माझ्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपण या मुलाखत घेतात त्याबद्दल तुमचं पहिलं अभिनंदन करतो, आभार मानतो. या मतदारसंघामध्ये मी 2002मध्ये जिल्हा परिषदचा सदस्य होतो, जे की ज्या मतदारसंघामध्ये माझंसुद्धा मतदान नाही. मी बाहेरच्या मतदारसंघामध्ये माझं नाव आहे, परंतु या मतदारसंघातल्या लोकांनी मला भरघोस मताने जरी नाही निवडून दिलं तरी पण मला माझी परिस्थिती नसतानासुद्धा लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून मला त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली. आणि 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी प्रामाणिकपणे त्यांची सेवा करून अनेक कामं त्या ठिकाणी मार्गी लावली आहेत. मग जाम या ठिकाणचा पशुवैद्यकीय दवाखान्याचा प्रश्न असेल 1999 पासून पेंडिंग होता, परंतु ते कोणी सोडू शकलं नाहीत. मग आत्तापर्यंत आमदारांनी नाही, त्या जिल्हा परिषद सदस्यांनी नाही, परंतु अनुशेषच्या माध्यमातून मी जिल्हा परिषद अध्यक्षाच्या विरुद्ध, जे की बापूसाहेब गोरटेकर होते, त्यांच्या विरुद्ध आवाज उठून मी अनुशेषमध्ये प्रथमतः पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करून घेतला. आणि त्या ठिकाणी पशुवैद्यकीय मंजूर केल्याच्यानंतर त्या ठिकाणी DPDC-मधून परत बजेट मंजूर करून घेऊन ते सुद्धा बांधकाम करून घेण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करून त्या ठिकाणी इमारत उभारली. हे सर्व श्रेय खरं तर मी जामवासियांना देतो, कारण जामवासियांनी माझ्यावर, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता असताना, माझ्याकडं आर्थिक परिस्थिती नसतानासुद्धा त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून निवडून दिले. त्यांचा उतराय होण्याच्या दृष्टीने अनेक कामं केले. जवळपास त्या कालावधीमध्ये मी जवळपास 5 कोटीची कामं त्या मतदारसंघामध्ये आणण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. जे की मला वेळ कमी असतानासुद्धा, कारण वेळ कमी असताना असं म्हणतो की माझं कोर्ट मॅटर होतं, मी त्या मतदारसंघामधून अनुसूचित जातीमधून निवडणूक लढवली आणि लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून मला निवडून दिलं. त्या विश्वासात मी पात्र ठरलो असं मला वाटलं. परंतु नंतरच्या काळामध्ये जे काही रिझर्वेशन सुटलं ते मला उभा टाकता आलं नाही. त्यामुळे मला बाजूच्या मतदारसंघामध्ये गेलो, मी 500 मतांनी पराभूत झालो. आणि गेल्या वेळेस माझ्या पत्नीला त्या मतदारसंघामध्ये मी उभा केलं होतं, परंतु कोणत्याही पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळं मी बऱ्याच वेळेस अपक्ष लढण्याची मला पर्याय झाला. आणि मी विधानसभा निवडणूकसुद्धा 2004मध्ये निवडणूक लढवली आणि मतदारसंघातल्या जवळपास 9000 लोकांनी मला मतदान दिलं, पण मी अपक्षच लढलो. परंतु यावेळेस गेल्या वेळेस मला 2012 मतदान पडले अपक्ष असताना, आणि मोठे मोठे गावं मायनस झाल्यामुळं मी कुठेतरी म्हणजे मायनस झालो. परंतु यावेळेस आदरणीय या राज्याचं नेतृत्व करत असलेले आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी माझ्यावर एक विश्वास टाकून, बालाजी बंडे तळागाळातला कार्यकर्ता आहे असं विश्वास दाखवून त्यांनी माझ्यावर जी उमेदवारी दिली त्याचा मी सार्थ
सार्थक केल्याशिवाय मी राहणार नाही. कारण एवढा मोठा विश्वास टाकून मला उमेदवारी दिली आणि लोकांनी त्या विश्वासाला पात्र राहून मला म्हणजे निवडून देतील असं मला आत्मविश्वास आहे. आणि खरं तर या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अशोकरावजीला म्हणजे मुख्यमंत्री पाहायचं आहे. कारण नांदेड जिल्ह्यामध्ये नेतृत्व करण्यासाठी अशोकराव चव्हाणासाहेबाशिवाय कोणीही नाही. म्हणून येत्या निवडणुकीमध्ये या जाम सर्कलमध्ये विश्वासानं मला मतदान करतील. आणि 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना अनुभव आले आहे. 2007 ते 2012 आणि 12 ते आतापर्यंतच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी उमेदवारांनी कसल्याच भेटी दिली नाही, कसल्याच कामाचं त्या ठिकाणी स्वरूप दिलेलं नाही. त्यामुळे अनेकांची नाराजी आहे. आणि मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता, माझे वडील काही म्हणजे आमदार नव्हते किंवा माझे कोणी काही म्हणजे राजकीय वारसा नसतानासुद्धा मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आणि त्या माध्यमातून मी त्या जाम सर्कलचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून मी त्या ठिकाणी काम केलं आहे. मग जाम सर्कलच्या वतीनं सामूहिक विवाह सोहळा केला. माझ्या 2 मुलीच्या सोबत दुसऱ्या 16 मुलींचे लग्न लावले. कारण मला खरं तर म्हणजे त्या दुसऱ्या 16 कन्याचे मला कन्यादान करण्याचा मला मान मिळाला असं मला तो वावगं ठरणार नाही. त्यामुळं रक्तदान शिबिर असो, सामाजिक कामामध्ये मला पूर्वीपासूनच ओढ आहे. त्यामुळं यावेळी अशोकरावजींनी मी त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून त्यांनी मला या ठिकाणची उमेदवारी दिली आहे. त्यांच्याशी चर्चा करतोय. येणारा उमेदवार कोण असेल हे हा तर मतदार राजा ठरवणार आहे. नमस्कार महाराष्ट्राचा हा लक्षवेधी कार्यक्रम केवळ मतदार राजाची जनजागृती करण्यासाठीचाच आहे. तर मतदार राजांनो, आम्ही आपल्यासमोर सर्व उमेदवार, सर्व जनता घेऊन येतोय. आपल्याला ठरवायचं आहे आपण कोणाला मत देणार ते, पण मतदान नक्की करायचं हे नमस्कार महाराष्ट्रातर्फे आमचं जाहीर आव्हान आहे. कॅमेरामन धनंजय कुलकर्णी सोबत कमलाकर बिरादार, नमस्कार महाराष्ट्र, नांदेड. Audio Jungle.